झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर असल्याचं चित्र दिसून आलंय. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात 74 पैकी 27 जागांचा निकाल जाहीर झाला. यात भाजपाचा झंझावात दिसून आलाय. भाजपाने 15 जागांवर विजय मिळवलाय, तर शिवसेना शिंदे गटाने केवळ खातेच उघडले नाही तर 5 जागा पहिल्या टप्प्यात जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1, ठाकरेंच्या शिवसेनेला 1, काँग्रेसने 1 तर प्रभाग 14 मध्ये MIMने 4 जागा जिंकल्या आहेत. शहरातील बहुचर्चित असलेल्या प्रभागांमधील निकाल आता समोर येऊ लागले आहेत. यापैकी जुने धुळे परिसराकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. या भागातील प्रभाग 3 मध्ये भाजपाने 4ही जागा जिंकल्या असून देवेंद्र सोनार, मिनल परदेशी, शोभा भिल आणि सनी चौधरी हे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे सुभाष जगताप, ललित माळी आणि योगिता कुटे हे विजयी झाले आहेत, तर प्रभाग क्रमांक 5 मधील 4ही जागा भाजपानेच जिंकल्या आहेत. यात माजी महापौर प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, संध्या कदम आणि कृपेश नांद्रे यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील निकालाबाबत देखील अनेकांना उत्सुकता होती. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार स्थायी समितीचे माजी सभापती इंजिनियर शीतलकुमार मोहन नवले यांचा शिवसेना शिंदे गटाचे धीरज कलंत्री यांनी मोठ्या फरकाने पराभव केलाय. शीतल नवले यांना 3303 मते मिळाली, तर कलंत्री यांनी 5156 मते मिळवून दणदणीत विजय मिळवलाय. याच प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या गीता तुषार नवले यांनी भाजपाच्या सुनंदा प्रकाश माळी यांचा दारुण पराभव केलाय. सुनंदा माळी यांना अवघे 2219 मते मिळालीत, तर गीता नवले यांना 6783 मते मिळाल्याने तब्बल 4564 मतांच्या फरकाने गीता नवले यांनी विजय संपादित केलाय. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.